काही पेशंट्समध्ये पॉझिटिव्ह फॅमिली, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असताना किंवा वय खूप कमी असेल पेशंटचं किंवा दोन्ही साईडला ब्रेस्ट ट्युमर्स आहे, तर आम्ही ते जेनेटिक टेस्टिंग रेकमेंड करतो आणि चान्सेस आहे 10 ते 20% की ते पॉझिटिव्ह येणार आहे. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये पण बदल असतं आणि त्यांचं फॅमिली काउन्सिलिंगचं पण गरज असते, कारण की बहीण असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना पण चान्सेस आहे की ते पॉझिटिव्ह निघू शकतात. तर पूर्ण मॅनेजमेंट चेंज होतो. म्हणून आजकाल एनी वुमन लेस दॅन 50 किंवा महिला जिथे आईला कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, आजीला ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी आम्ही जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईस करतो. सिम्पल ब्लड टेस्ट 3 ml ब्लड घेतो आणि आपल्याला 1-2-3 लॅब्स असतात बँगलोरमध्ये, तिथे आम्ही सॅम्पल पाठवतो आणि 4 ते 5 आठवड्यानंतर रिझल्ट्स मिळतात आणि मग आम्ही पेशंट बरोबर परत बसतो आणि परत एक्सप्लेन करतो की ह्याचे इम्प्लिकेशन्स काय आहे. नेगेटिव्ह असलं तरी काउन्सिलिंग करायला पाहिजे, पॉझिटिव्ह असलं तरी काउन्सिलिंग करायला पाहिजे आणि त्याच्यात खूप इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला आणि पेशंटचं जे कॅन्सर असतो आम्ही नंतर प्रिव्हेंट करू शकतो.